भीम जयंतीचा आधीचा हा दिवस आहे. हा फक्त दिवस नाही तर अभिमानाची भावना देखील आहे. तसा पिल्लूच्या पप्पाचा मला नेमकाच फोन आला होता, त्यामुळे आम्ही पटपट तयार झालो आणि मी आणि पिल्लू इथं ऊन उतरून ना मार्केटमध्ये जाणार होतो. म्हणजे आज ना आम्हाला शॉपिंगचा दिवस होता. त्याचमुळे पिल्लू कधी समोर तर कधी मी मागे, कधी मी समोर तर पिल्लू मागे, असं करत आम्ही दोघंजणं चाललो होतो. कारण पप्पाचा फोन आल्यानंतर आम्ही खूप खुश झालो होतो, कारण की आज भरपूर सारी शॉपिंग आम्हाला करायची होती. सुरुवातीला पिल्लूला ड्रेस घ्यायला आम्ही गेलो होतो. नेमका कोणता सिलेक्ट करायचा यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं. फायनली ड्रेस वगैरे घेतलं, शॉपिंग झाली आमची. त्यानंतर तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये प्रचंड गर्दी होती. म्हणजे लहाना मोठ्यांपासून सगळ्यांच्याच मनामध्ये एक वेगळा उत्साह होता. त्यासाठीच हे सगळेजण शॉपिंगसाठी आले होते आणि एक वेगळीच एनर्जी त्यांच्यामध्ये मला दिसत होती. म्हणजे इतकी गर्दी, हाताला हात धरून जाण्यासारखी गर्दी तिथे मार्केटमध्ये झाली होती. शेवटी आमची पण शॉपिंग झाल्याच्या नंतर आता भूक लागली होती, कारण काही दिवस असतात ना ते फक्त एन्जॉय करायचे असतात. त्यामुळे बाजूच्या कॅफेटेरियामध्ये आम्ही गेलो आणि ते कॅफेटेरिया ते इतकं छान सजवलेलं होतं. त्यामुळेच की काय लहान मुलं बघितल्यानंतर तिथं पहिल्यांदा स्वतःला आणण्यापासून रोखू शकत नाही. त्यानंतर पिल्लूने हा मस्त चीझी केक पिझ्झा मागवला होता आणि त्या पिझ्झावर तुम्ही बघू शकता किती छान असं एकदम परफेक्ट शेपसारखं तो त्यावरती ऑरेगनो आणि चिली फ्लेक्स टाकत आहे. आता मला वाटलं हा सुरुवातीला जो काही स्लाईस तोडतोय तो स्वतः खाईल, पण त्यानं तसं न करता एक स्लाईस मला दिलं. मग आता मला पण भूक लागली होती, कारण की आमचं खूप फिरणं झालं होतं शॉपिंगसाठी. त्याचमुळे हे केकचं पिझ्झाचं जे काही स्लाईस होतं ते मी घेतलं आणि खाल्लं. तर तसं खूप टेस्टी होता तो, त्याचमुळे कदाचित पिल्लूनी हा मागवला असेल. आता मी खाल्ल्याच्या नंतर तसं पिल्लूच्या पप्पांनाही आग्रह केला की तुम्हीही एक स्लाईस खा. मग त्यांनी पण खाल्ला, तर त्यांना देखील तो खूप आवडला. त्यानंतर आता पिझ्झा खात असताना तुम्ही बघू शकता तो किती मन लावून खातो, जसं काही भाजीपोळीचं जेवण करताय. असंच भाजीपोळी खाल्लं तर प्रत्येक आईला किती खुशी होईल ना. त्यानंतर आता फक्त पिझ्झा खाऊन तो थांबला नाही, तर त्यानं अशी कोल्ड कॉफी पण मागवली. आता कोल्ड कॉफी इतकी छान डेकोरेट होऊन येते, पण मला आवडत नाही तो वेगळा भाग. त्यानंतर मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता की प्रचंड पोस्टर वेगवेगळे लावलेले होते. मन भरून येत होतं, इतका आनंद वाटत होता ते पोस्टर पाहिल्यानंतर. म्हणजे पोस्टर संपलं की दुसरं पोस्टर संपलं की तिसरं पोस्टर, असे पोस्टर होते. कारण आता तुम्ही बघू शकता की जयंतीच होती, पण हा व्हिडिओ टाकायला मला थोडा उशीरच झाला, कारण का घरच्या कामामुळे वेळच मिळाला नाही. पण भावना अजूनही ताज्या आहेत. भीम जयंती म्हटलं की छान असं सेलिब्रेशन तर सगळ्यांच्याच लाईफमध्ये असते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. कसा वाटला व्लॉग मला नक्की सांगा. बाय.